Now we are going to discuss the second property of the soil, that is soil structure. Okay, what is soil structure? Soil structure is nothing but the arrangement of the soil particles in an aggregate of soil, or it may be the aggregate may be called as clod or bed. Okay, if the aggregation is formed naturally, then it is called as bed, and if the aggregation of soil particles is occur artificially, then that aggregate form is called as clod. Okay, so what is soil structure? Soil structure is nothing but the study of arrangement of these soil particles in an aggregate form. Okay, so to study the soil structure, the soil structure is majorly studied under the three dimensions. Okay, which are these three dimensions? That is type of structure, class of structure and grade of structure. तर बघा एकामागे आपण आता हे घेऊया. सर्वप्रथम टाइप ऑफ स्ट्रक्चर. ओके, स्ट्रक्चरल टाइप्स. ओके, तर बघा सॉइलचे स्ट्रक्चरचे जे टाइप्स आहेत ते मेजरली चार आहे. पहिला आहे प्लेटी स्ट्रक्चर, दुसरा आहे कॉलमनार स्ट्रक्चर, तीसरा आहे ब्लॉकी स्ट्रक्चर आणि चौथा आहे स्पिरॅडल स्ट्रक्चर. ओके, तर हे जे चार स्ट्रक्चर आहेत आपण आता वन बाय वन बघूया. तर पहिला आहे प्लेटी स्ट्रक्चर. बघा प्लेटी स्ट्रक्चर मध्ये काय, व्हेन द सॉइल पार्टिकल्स आर अरेंज इन द फॉर्म ऑफ प्लेट्स. ओके, अशा प्रकारे जर का एक लॅमेलास किंवा ज्या प्लेट लाईक स्ट्रक्चर मध्ये जर का हे सॉइल पार्टिकल जर का अरेंज असले तर दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज प्लेटी. तर याच्यामध्ये दोन टाईप पडतात. याच्यामध्ये दोन टाईप पडतात. जर का हे सॉइल स्ट्रक्चर जे थिक असलं ते दॅट इज कॉल्ड एज प्लेटी स्ट्रक्चर, आणि जर का हे स्ट्रक्चर मध्ये या ज्या प्लेट्स आहेत त्या जर का थिन असतील, दॅट इज कॉल्ड एज लॅमेलर स्ट्रक्चर. ओके, सो हियर बघा, सपोज इफ यू टेक थ्री डायमेन्शनल व्यू. ओके, हियर देर इज ओनली डेव्हलपमेंट ऑफ हॉरिझॉन्टल ऍक्सिस. ओके, म्हणजे काय, तर ऐसे लॅमेलेस तयार होत आहे, हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंट होत आहे, and that leads to the formation of platy structure. मग ह्या ज्या प्लेट्स जर का थिक असतील then that structure is called as platy structure, and if the plates are very much thin then that structure is called as lamellar structure. So this is the first type of soil structure, that is plate-like structure or platy structure. Okay, now we will go to the second structure, that is columnar. Okay, columnar structure. So here if there is only vertical development of the dimension, then the structure form is called as columnar. तर बघा कसं, इथे बघा, ही सपोज हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे, ही व्हर्टिकल ऍक्सिस आहे. तर इथे व्हर्टिकल ऍक्सिस ची ग्रोथ जास्त आहे किंवा डेव्हलपमेंट जास्त आहे आणि त्याच्यामुळे पिल्लर लाईक स्ट्रक्चर तयार झालं. या स्ट्रक्चरला आपण म्हणतो कॉलमनार स्ट्रक्चर. आता याच्यामध्ये जर का हे कॉलमचे जे अप्पर सरफेस आहे तो जर का असा त्याला काही हाईट असले किंवा एलिव्हेशन असले, सो दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज कॉलमनार स्ट्रक्चर. आणि जर का हेच त्याचे जे पिल्लरचे जे अप्पर सरफेस आहे तो जर का असा फ्लॅट असला, ओके, जर का तो असा फ्लॅट असला, देन दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज प्रिझमॅटिक स्ट्रक्चर. ओके, प्रिझमॅटिक स्ट्रक्चर. आलं लक्षात. जर का त्याचा अप्पर सरफेस हा जर असा एलिव्हेटेड असला then that is called as columnar, and if the upper surface is flat then it is called as prismatic structure. So this is the second type of structure, that is columnar structure, like formation of vertical columns. Okay, that is development of only vertical dimension. Now the third type is blocky structure. Okay, blocky. याचे सुद्धा दोन टाइप पडतात.
अँग्युलर ब्लॉकी आणि सब अँग्युलर ब्लॉकी. तर बघा, जर का त्या सॉइल पार्टिकलच्या तिन्ही डायमेन्शन्स जर का डेव्हलप होत असले, म्हणजे हॉरिझॉन्टल असो, व्हर्टिकल असो आणि थर्ड डायमेन्शनल व्ह्यू, तर तिन्ही जर का त्याच्या साइड्स डेव्हलप होत असल्या, देन द स्ट्रक्चर फॉर्म इज कॉल्ड एज ब्लॉकी स्ट्रक्चर. आता अँग्युलर ब्लॉकी स्ट्रक्चर मध्ये काय, तर बघा अँग्युलर ब्लॉकी स्ट्रक्चर मध्ये सपोज याच्यामध्ये त्याला एक शार्प एजेस जर का असल्या, म्हणजे याच्या जर का एजेस ज्या असल्या शार्प डेव्हलप झालेल्या असल्या, देन दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अँग्युलर ब्लॉकी. आणि जर का याच्या ज्या एजेस आहेत फॉर्म होताना, ज्या एजेस आहेत त्या जर का अशा कर्व शेप असल्या, म्हणजे त्या शार्प नसल्या, देन दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज सब अँग्युलर ब्लॉकी स्ट्रक्चर. सो दिस इज द ब्लॉकी स्ट्रक्चर. त्याच्यानंतर लास्ट टाइप आहे स्पिरॉइडल स्ट्रक्चर. स्पिरॉइडल स्ट्रक्चर म्हणजे काय, जर का सॉइल पार्टिकल्स हे स्पेरिकली अरेंज असले, जर का सॉइल पार्टिकल्स हे स्पेरिकली अरेंज असले, देन दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज स्पिरॉइडल स्ट्रक्चर. याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात, एक आहे ग्रॅन्युलर स्ट्रक्चर आणि दुसरं आहे क्रम्बी स्ट्रक्चर. ओके, तर बघा ग्रॅन्युलर स्ट्रक्चर मध्ये सॉइल पार्टिकल्स जे एकदम जवळजवळ याच्यामध्ये खूप क्लोज लिंक असतील आणि याच्यामध्ये पोअर स्पेसेस नसतील. ओके, सो दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज ग्रॅन्युलर टाइप ऑफ स्ट्रक्चर. अँड इफ देर आर पोअर स्पेसेस आर प्रेझेंट इन दिस अरेंजमेंट, देन दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज क्रम्बी स्ट्रक्चर. आणि क्रम्बी स्ट्रक्चर इज बेनिफिशियल फॉर द ओव्हरऑल डेव्हलपमेंट अँड ग्रोथ ऑफ द क्रॉप प्लांट्स as it provides proper irrigation, percolation of water, etc., etc. So these are the types of the soil structure. Okay, now we will go to the classes of the soil structure. Okay, we will go to the classes of the soil structure. So the soil structure is majorly divided into the 5 classes, that is very coarse or thick, then coarse or thick, then moderate, then fine or thin, and very fine or very thin. ओके, तर बघा सॉइल पार्टिकलची अरेंजमेंट त्याच्या साईज नुसार, जर का त्याची अरेंजमेंट करताना तो जर का कोर्स आणि थिक फॉर्म तयार असेल, दॅट इज व्हेरी कोर्स और थिक क्लास. देन अकॉर्डिंग टू द साइज ऑफ पार्टिकल, बघा म्हणजे त्याच्या ऍग्रिगेटची साईज किती, त्यावरून त्याचे असे 5 प्रकार पडलेले आहेत किंवा क्लासेस पडलेले आहेत. व्हेरी कोर्स और थिक, कोर्स और थिक, मॉडरेट, फाइन और थिन आणि व्हेरी फाइन और व्हेरी थिन. ओके, दिस इज द क्लासेस. नाउ वी विल गो टू द grade. Okay, grades of the soil structure. What is grade? Grade is the distinctness. Okay, grade is the distinctness. बघा टाइप ऑफ स्ट्रक्चर मध्ये आपल्याला सॉइल स्ट्रक्चरची शेप कशी आहे ते दिसते टाइप मध्ये. त्याच्यानंतर क्लासेस मध्ये आपल्याला त्या स्ट्रक्चरची साईज समजून येते, त्या साईज वरून त्याचा स्ट्रक्चरल क्लास ठरवला जातो. आणि ग्रेड म्हणून आपल्याला त्या सॉइल स्ट्रक्चरचा डिस्टिंक्टनेस किंवा त्याची स्टॅबिलिटी लक्षात येते. ओके, डिस्टिंक्टनेस किंवा त्याची स्टॅबिलिटी, तो किती स्टेबल आहे. ओके, तर याचे बघा 4 प्रकार पडतात. पहिला आहे स्ट्रक्चरलेस, दुसरा आहे वीक स्ट्रक्चर, तिसरा ग्रेड आहे मॉडरेट स्ट्रक्चर, आणि चौथा आहे स्ट्रॉंग स्ट्रक्चर. ओके, तर हे जे 4 ग्रेड्स आहे सॉइलच्या स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चरलेस म्हणजे काय, तर त्याला काही स्टॅबिलिटी नसते, तो सरळ त्याचे जे ऍग्रिगेट्स आहे ते बिलकुल असे विखुरलेले असतात. त्याच्यानंतर वीक स्ट्रक्चर म्हणजे काय, तर थोड्या प्रमाणात त्याचे जे ऍग्रिगेट्स आहेत ते एकमेकांना बांधलेले असतात आणि थोडा जरी त्याच्यावर काही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर ते
तुटून जातात, दॅट इज वीक स्ट्रक्चर. मॉडरेट वीकच्या तुलनेमध्ये त्याच्यापेक्षा थोडे मजबूत आणि ड्युरेबल. ओके, म्हणजे जास्त काळ ते म्हणजे व्हायबल असतात. त्याच्यानंतर स्ट्रॉंग स्ट्रक्चर म्हणजे हे लॉंग ड्युरेबल स्ट्रक्चर्स असतात जे व्हेरी कॉम्पॅक्ट असतात. सो दिस आर द 4 ग्रेड्स ऑफ द सॉइल स्ट्रक्चर. तर अशा प्रकारे आपण सॉइल स्ट्रक्चर हा टॉपिक कम्प्लीट केलेला आहे. त्याच्यामध्ये टाइप ऑफ स्ट्रक्चर, क्लासेस ऑफ स्ट्रक्चर आणि ग्रेड्स ऑफ स्ट्रक्चर हे 3 पार्ट आपण पाहिलेले आहेत. ओके, थँक्यू.